आज मी तुम्हाला झटपट अशी मक्याच्या पिठाची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 1 वाटी भरून असं मक्याचं पीठ घेतलेलं आहे। मक्याचं पीठ कसं असं थोडंसं साधारण असं दरदर असतं। मक्याचं पीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 चमचा फक्त आपल्याला ह्याच्यात बेसन पीठ टाकायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे साधं पाणी। आता हे काय करायचं माहिती आहे का, आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, हातानेच घ्यायचं बरं का मिक्स करून। तर ह्यात आपल्याला अजून थोडं पाणी टाकायचं आहे। कसं होतं, ह्यात जरा तुम्ही कोमट जरी पाणी टाकलं तरी पण चालू शकते। आता एकूण आपण फक्त अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता ह्याला काय करणार आहे बघा, एकदम हलका हात आहे माझा, कसा हलक्या हाताने ह्याला 5 ते 7 मिनिट ह्याला फेटून घ्यायचं। तर तुम्हाला दिसत असं साधारणसा कलर चेंज झालेला आहे। ह्याच्यामध्ये बघा मीडियम आकाराचे 2 कांदे मी असे बारीक कापून घेतले। त्याच्यामध्ये एक 10 ते 12 बघा एक कढीपत्त्याची पानं मी बारीक अशी कापून टाकली। छोटा अर्धा चमच्याला कमी असा ओवा मी चोळून घेतला होता हातावर। 1 चमचा धने जिरे पावडर, त्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर, त्याच्यामध्ये टाकायचे हिरवी मिरची, थोडंसं जिरं, 2च पाकळ्या लसणाच्या आणि एकदम थोडासा तुकडा मी आल्याचा असा कुटून घेतलेला आहे। त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी हिंग पावडर, थोडीशी टाकायची हळद, ह्याच्यामध्ये टाकणार आता चवीप्रमाणे मीठ। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। 2 चिमूट मी खायचा सोडा घेतलेला आहे, त्याच्यावर आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण लगेच बनवायला घेऊया। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे आणि आपल्याला ह्या भज्यासाठी ना गरमच तेल पाहिजे, जास्त असं उकळलेलं वगैरे नको, पण गरम पाहिजे। गॅस केलाय मी बारीक, कारण की मी बोलस्तोवर तेल गरम झालं होतं। सोडून घेतल्यात बघा। आता आपण काय करूया, ह्याला हलवून घेऊया। तर भजी एकदम बघा लगेच टाकली की वरती आली होती, मस्त असा बघा कलर आलेला आहे। अशा पद्धतीमध्ये फ्राय करायचे। 2-4 मिरच्या जरी टाकल्या तरी चालेल। आता आपण हे काढून घेऊया। काढून घेताना पण थोडी थोडी काढून घेते अशा पद्धतीमध्ये बघा। एक भजी तुम्हाला मी गरम गरम लगेच तोडून दाखवणार आहे। हे बघा, आहे का, वरून एकदम कडक आणि आतून जाळीदार एकदम क्रिस्पी